दीपक दीपक अहो नाही येत ते घरी. नाही आहे? नाही. तुम्ही दीपकची बायको ना? हो. अहो काय तुमचा नवरा? हा अहो मला गोव्याला जायचंय, त्याला सोबत न्यायचंय गाडी चालवायला. तो फोन उचलत नाही, मला घरी यावं लागलं. अहो मग काही कामात असतील ते, येतील ना ते. अहो कामात असेल तर मग तसं कळवायचं, फोन बंद ठेवायची काय गरज आहे? हा मग त्यांना नसेल यायचं तुमच्यासोबत. अहो बोलणं झालं, त्याला पैसे देणार आहे काय? फुकट येणार आहे का तू? हा अच्छा 4-5 हजार रुपये देणार आहे मी त्याला. हा तुम्ही बसा बसा. हा 1 मिनिट मी त्यांना फोन लावते. अहो माझं काय म्हणणं आहे, तुम्ही शब्द पाळा, वेळेवर हजर राहा ना. आम्ही कामं देतोय तुम्हाला, रिकामटेकडे इकडे तिकडे फिरतो तो. नाही लागत आहे हो त्यांचा फोन. मग लागत नाही ना, त्याच्यामुळेच घरी यावं लागलं ना. हा आता काय करायचं बरं? मला गाडी चालवायला नेमकं माणूस नाही, काय मला डोकं चालू नाही राहिले काय. मी येऊ का? मला चालवता येते गाडी. हा मी येते, मला चालवता येते गाडी. गोव्याला? हा फक्त रिव्हर्स मारायला तुम्ही मला शिकवून द्या. रिवर्स मारायला? हा बाकी सगळं जमतं का? हो आणि फक्त गेअर टाकायला शिकवून द्या. क्लच वगैरे ब्रेक वगैरे दाबतील का? हा ते पण शिकून जाईल, त्याच्यात काय. ते बी शिकून देऊ का? हो. म्हणजे आखी गाडी शिकून देऊ का? नाही गाडी चालवता येते ना मला. अरे काय बोलताय वहिनी तुम्ही? हा तुमच्या नवऱ्याने डोकं फिरवलं, आता तुम्ही फिरवा. अहो असं काय बोलताय? अहो काहीच येत नाही म्हणतात, तुम्हाला सगळं शिकून द्या. खड्ड्यात गाडी घालाल आणि मारून टाकाल मला रस्त्यातच. अहो नाही तुम्ही एकदा चालू करून द्या माझ्याकडे, मी बरोबर चालवत नेते. अहो मलाही माराल, माझी गाडी बी 20-25 लाखाची पार चुराडा करून द्याल. नका ना काही बी बोलू. नाही हो असं थोडी नाही. नका मजा करू, मला तुमचा नवरा पाहिजे, बाकी काही नकोय. काय करू मी आता? मला कुठं शोधायचं त्याला? बरं पाणी प्याल का? द्या आता पाणी द्या, आता काय वाट पाहावी लागणार रे, काय समजे ना बा. हा तो तुमचा नवरा मला बोलला काहीतरी काम द्या काम द्या, हे काम दिलं तर हे असं. हो कधी कधी काय होतं ना, 100 काम येतात. हा आणि कधी कधी असं होतं की कामच नसतं, म्हणून त्यांनी तुम्हाला फोन केला असेल. पण तुम्हाला कालच्या दिवशी सांगू का, इतके फोन आले त्यांना, इतके फोन आले. सगळे लोक बोलत आहे, ये रे बाबा ये रे बाबा, आम्ही जास्त पैसे देतो, आता फिरायची डेट आहे. म्हणजे 100 फोन आले का? हा चायला काय डोक्याला शिन झाला बा. म्हणजे आता काही नवरा येत नाही माझ्यावर गोव्याला? हा काय सांगता येत नाही गेला बरं का. माझा आता सगळा प्लॅन फेल गेला. त्यांनी मला काही सांगितलंच नाही हो, ते कुठे चालले नेमकं. नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना. बरं मला सांगा ना तुम्ही, काय गोव्याला का जायचंय तुम्हाला? काय अर्जंट काम आहे का? अर्जंट म्हणजे आता नाही सांगता येणार तुम्हाला. मीटिंग आहे, प्रायव्हेट मीटिंग आहे का काही? मीटिंग नाही हो, मीटिंग कशाला? मग माझ्या मीटिंगा सगळ्या इथंच राहतात. तिकडे आहे ना, तुम्हाला सांगितलं तर कसं काय सांगता? अहो काय अर्जंट काम नसेल तर राहू दे ना, मग पुढच्या वेळी जा. नाही हो, वर्षातून एकदा जातो. अच्छा मग वर्षात नाही एकदा? मग नाही गेलं तर माझं फार वर्ष वाया जाईल ना. का बरं, असं काय काम आहे? हो तुम्हाला कसं सांगावं आता? अहो सांगा ना काय त्याच्यात. बोल नका बरं का कुठं. नाही मी कशाला बोलेन. हा. तोंडाला कापड लावून घेतलं. काय या गोष्टी बाई माणसाजवळ बोलणं योग्य नाही, पण मग आता बोलून देतो मी. नाही हो, तसल्या बायांमधली वाटली का मी तुम्हाला? आज तुम्ही मला काही सांगितलं का, मी उद्या जाऊन तिकडे थोडी ना सांगणार आहे. ठीक हा आहे. माझी एक जवळची मैत्रीण आहे. नाही तिला सांगणार का? नाही तिला कशाला सांगू. हा नाही कोणाला बोलायचं नाही. ऐका मी तिला सांगेन की मी तुला जी गोष्ट सांगते ना ती कोणाला सांगू नको. मी तिला असं करून सांगून देईल, म्हणजे कसं. नाही या वानगडीत पडू नका हो, सांगायचंच नाही. नाही तर जाऊ द्या, नका. मी नाही सांगत तुम्हाला काय. अहो ऐका ना, पोटात लय त्रास होतो अशी गोष्ट लपवून ठेवायला, लय त्रास होतो. अहो मग कसं काय सांगू मी? नाही जाऊ द्या. मी बरोबर नाही सांगत सांगा ना आता. अहो गोव्याला कशाला चालले, काय नेमकं तिथं?
मला पण सांगा ना, मला लय ऐकायची इच्छा झाली. काय माहितीये का, मी ना तिकडं मजा करायला जातो. मजा? हा. पण कसली मजा हो? असं आहे ना, दारू बिरू प्यायची, हॉटेलमध्ये जायचं, त्या अशा त्या बाया असतात ना, लेडीज फॉरेनर, हा हा. त्यांच्याबरोबर मौज मजा करायची. अच्छा. त्यांच्यावर असे पैसे त्यांच्यावर डान्स करायचा आणि पैसे उडवायचे. हा हा. फक्त एवढंच कामाला. बोल नका बरं का कुठं. किती उडवत असाल? ₹1,00,000 उडून जाता माझे. ₹1,00,000? हो. एका दिवसात ₹1,00,000 उडून येतात? म्हणजे 2-3 दिवसात. बरं चला मी येऊ का? ऐका ना. हा नाही ना, मला ऐका दुसरा ना. माणूस बघावं लागेल. ऐका ना. कशाला माणूस बघताय? हे बघा, तुम्हाला ₹1,00,000 खर्चच करायचे ना तिकडे जाऊन. हो. पोरींसोबत मजाच मारायची ना. हो ना, जाता कर. इथं मारावं मजा. इथं? हा, मी डान्स करून दाखवते तुम्हाला. फक्त डान्स थोडी असतो तिकडं, मग सगळ्याच गोष्टी ना. कोणत्या सगळ्या गोष्टी? म्हणजे आता त्या समजून घ्या आता. अच्छा, तसं का? हा. मग एवढे ₹1,00,000 उडेल काय माणूस? मी करते ना ते सगळं. हा. हा तुम्ही? हा. पण तुमचा नवरा बेदम मारेल मला. नाही हो, त्यांना कोण सांगणार आहे? आपण करू ना गुपचूप. तशा तुम्ही छानच आहे, मस्त आहे बरं का. हा ना. काही कमी नाही तुम्ही. हा. आता माझा मूड बी गेला तिकडे जायचा. चालेल, आपण तुम्हालाच ₹1,00,000 देतो, तुम्हीच मला माझ्या देऊन द्या. बर. हा चालतं, द्या मला ₹1,00,000 लगेच. हो. एक मिनिट. पण मग नवरा नाही येणार ना? नाही, हे घ्या माझं स्कॅनर. मस्त आहे हो तुम्ही मस्त. म्हणजे माझ्या डोक्याचं ताण लय कमी केला. तिकडे लय खर्च झाला असता जाण्यात येते नाही का? तेच ना. अजून ₹15,000 टाकून द्या वरतून. कसले? जाण्या येण्याचा खर्च. खायला आता कमाल झाली बा तुमची. हो. हा, तुम्ही तर लुटायला लागल्या. बरं घ्या, चला. इथं कुठेही भेटलं ना. आले ₹1,00,000. मी तर लय फिरणार आहे. बरं चला मग जायचं मध्ये. कुठं? 1 मिनिट थांबा. काय आता मी कपडे इकडं टाकू का, काढू का? हॅलो, कुठे हो तुम्ही? एक माणूस घरात घुसला जो तुम्हाला गोव्याला घेऊन जाणार होता. तो ना माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोय. अरे बापरे. तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या, पोलिस घेऊन या. अरे बापरे. हा. हो, पोलिस घेऊनच या. जवळच आहे का? पोलीस स्टेशनच्या जवळ आहे. कोण? माझा नवरा. बापरे. हा, या लवकर या. हा, पोलिस घेऊन या. तो लय जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोय हो तो माणूस. काय केलं? हा, लवकर या बरं का, मी कसं तरी सांभाळते त्याला. या लवकर या. घामच फोडला तुम्ही, घामच फोडला हो मला. मी काय केलं तुमच्यासोबत? जबरदस्ती करताय तुम्ही माझ्यासोबत. केव्हा केली? आता तर केली ना. काय याड्यात काढलं होतं मला? येड्यात तर काढलं मी तुम्हाला. मला फक्त पैसे पाहिजे होते. मी कशाला मजा देऊ तुम्हाला? हा, स्वतःच्या तोंडाकडे पाहिलं का? हा, तोंड नाही धडावर चालला गडावर. आणि नाही तर मी बघ आरडाओरडा करून पहिले गल्लीच बोलून गेली. तर माझा नवरा तर येऊच राहिला पोलिस घेऊन. चालली वाच. काय डेंजर बाई बाप. याला काय मी हसले तसली बाय वाटली का? हां, मी बी शहाणी आहे. पैसे घेऊन घेतले आणि मजा पण दिली नाही. आणि मी तर माझ्या नवऱ्याला फोन लावलाच नव्हता. त्याला घाबरू ना.